नमस्कार. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अगदी आयुर्वेदिक अशी कंटोलीची भाजी. तर ही भाजी ना वर्षातून फक्त एकदाच येते. आषाढ आणि श्रावण महिन्यात, जास्त करून श्रावण महिन्यात ही भाजी जास्त मिळते. आणि ह्या भाजीमध्ये ना भरपूर प्रमाणात आयरन आणि प्रोटीन असतं. त्याच्यामुळं घरातील सगळ्याच मंडळींनी ही भाजी खायला पाहिजे. आणि ही कटोरल्याची भाजी ना थोडीफार आहे ना आपल्या कारल्यासारखीच दिसते. वरून थोडीशी काटेरी असते आणि कारल्यामध्ये ना कडूपणा असतो, तर ह्या भाजीला अजिबात कडूपणा राहत नाही. ज्या बिया असतात त्या मधल्या त्या देखील कारल्यासारख्याच असतात. तर आपण पटकन सुरू करूयात आजची छान अशी मस्त कंटोरल्याची भाजीला. तर त्याकरिता आहे ना मी 250 ग्रॅम कंटोरले घेतलेले आहेत. स्वच्छ पाण्याने हे कंटोरले आपल्याला धुवून घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला बारीक स्लाईस अशा ह्या कंटोरल्याच्या करून घ्यायच्या आहेत. आणि अगदी वेगवेगळ्या पद्धतीने आपण ही कंटोलीची भाजी बनवू शकतात. तर मी त्यासुद्धा रेसिपी अपलोड केलेल्या आहेत, जशी की भरलेली कंटोली किंवा डाळ टाकून केलेली कंटोलीची भाजी, ती देखील आपल्या चॅनलवर आहे. तर तुम्ही तीसुद्धा रेसिपी पाहू शकतात. तशी तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ती रेसिपी देणारच आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने मी शक्य होईल तेवढे मस्त बारीक असे पातळ याचे ना काप करून घेतले आहेत. आता लगेचच आपण भाजी करून घेऊयात. तर त्याकरिता इथं मी 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल छान असं गरम झालं की याच्यामध्ये ना मी 1 चमचाभर आहे ना इथं जिरं टाकून घेतलेले आहेत आणि पाहू शकता जिरं आपलं छान मस्त असं वरती आलं की एक बारीक चिरून घेतलेला कांदा याच्यामध्ये मी टाकून घेतलेला आहे. आता कांदा मी इथं मध्यम आकाराचा घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने थोडा जास्त जाडसुद्धा नाही आणि जास्त अगदी बारीकसुद्धा नाही, अशा पद्धतीने मी इथं हा छान असा कांदा चिरून घेतलेला आहे. पाहू शकतात 2-3 मिनटानंतर छान आपला हा कांदा मस्त तेलामध्ये ना परतून झालेला आहे. आता लगेच मी याच्यामध्ये ना हिरवी मिरची आणि लसूणची इथं पेस्ट टाकून घेणार आहे. तर हिरवी मिरची आणि लसूण इथं मी कच्चाच घेतलेला आहे. त्याची ना अशा पद्धतीने थोडी जाडसर अशी पेस्ट करून घेतली आहे आणि ती आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. तर अशी हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट वापरल्याने ना तर खूप छान मस्त आपल्या ह्या भाजीला आणखीनच मस्त अशी चव येते. तर आता आहे ना याच्यामध्ये मी काही पावडर मसाले टाकून घेणार आहे. तर त्यामध्ये इथं पाव चमचा मी हळद टाकून घेते. 1 चमचाभर लाल चटणी आणि इथं मी फक्त 2च मसाले टाकून घेतलेले आहेत. तर जास्त मसाले आपल्याला ह्या भाजीला लागत नाही. तर जी ओरिजिनल ह्या भाजीची चव राहते ना, तर जास्त मसाले वापरून ती निघते. तर अशा पद्धतीने पाहू शकतात आपण जो मसाल्यांचा जो कच्चेपणा आहे तो व्यवस्थित असा मस्त निघायला पाहिजे. म्हणजे व्यवस्थित तेलामध्ये परतवून झाले की छान मस्त आपल्या ह्या भाजीची टेस्ट लागते. तर बारीक चिरून घेतलेली आपली जी भाजी आहे ना कंटोलीची, ती आपल्याला याच्यात टाकून घ्यायची. छान अशी मिक्स करायचे सगळे जे काही मसाले किंवा कांदे त्या सगळ्या भाजीला व्यवस्थित असे लागले गेले पाहिजे. तर आता लगेचच याच्यामध्ये ना मी चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे आणि मीठ टाकून झाल्यावर आपल्याला छान अशी आपली ही भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. म्हणजे ह्या मिठामुळे ना ह्या भाजीला अजून आहे ना पाणी सुटतं. तर ही भाजी शिजण्याकरिता इथं मी 1 ते 2 चमचाभर पाणी टाकून घेणार आहे. जास्त पाण्याचा आपल्याला इथं वापर करायचा नाही. अगदी थोडंसंच पाण्याचा वापर इथे मी करणार आहे. कारण की कंटुरल्यामध्ये एक आपलं स्वतःचंच पाणी असतं. त्या पाण्यामध्येच ही भाजी ना छान अशी शिजली जाते. पण हे बघा, अशा प्रकारे अगदी थोडंसं मी पाणी टाकलेलं आहे आणि 5 ते 6 मिनिटासाठी ही भाजी चांगली अशी शिजवून घ्यायची आहे. तर ही भाजी ना मी अधूनमधून 1-2 वेळेस आहे ना चांगली मिक्स करून घेतली होती. म्हणजे आपली जी भाजी ना ती व्यवस्थित सगळ्या बाजूने मस्त शिजली जाते. तर हे बघा, अगदी परफेक्ट अशी आपली ना इथं कंटोलीची भाजी मस्त शिजवून झालेली आहे. तर याच्यामध्ये ना आता आहे ना मी मस्त वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेणार आहे. तर ह्या स्टेजला आहे ना तुम्ही इथं शेंगदाण्याचं कूटसुद्धा वापरू शकतात. पण अगदीच पारंपरिक पद्धतीने जर तुम्हाला करायची असेल ना, तर ह्या भाजीमध्ये तुम्ही फक्त लसूण आणि चटणीमध्ये सुद्धा ही भाजी छानच होते. तर पहा, अशा पद्धतीने आपली मस्त अशी भाजी बनवून इथं तयार झालेली आहे. आणि जे काही आपले कंटुरले आहेत ते सुद्धा छान मस्त असे शिजवून झालेले पाहू शकता तुम्ही. आणि वर्षातून फक्त आपली ही भाजी ना एकदाच येते. त्याच्यामुळे ना ही भाजी सगळ्यांनीच खायला पाहिजे. भरभरून असं प्रोटीन आणि आयरन असतं आणि ते शरीरासाठी अगदी आपल्याला गरजेचं आहे. त्याच्यामुळे ना आपण सगळ्यांनीच ही भाजी ना
खायला पाहिजे, मुलांना देखील खाऊ घाला. खूप छान ही भाजी चवीला लागते. तर मग नेहमीप्रमाणे कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करून नक्कीच कळवा. आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर भेटूयात अशाच नवीन छान छान अशा रेसिपी सोबत. आणि माझी पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.